विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2021 या चालू वर्षातील चालू घडामोडी या महत्त्वाच्या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडी या विषयावर 25 प्रश्न हे नक्कीच विचारलेले असतात, म्हणून हा घटक खूप महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच घटक अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। बँकिंग फसवणूक जागृती मोहिमेसाठी आरबीआयने अलीकडे कोणाची नियुक्ती केली आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सलमान खान, पर्याय क्रमांक 2 संजय कपूर, पर्याय क्रमांक 3 अक्षय कुमार व पर्याय क्रमांक 4 आहे नीरज चोप्रा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नीरज चोप्रा। भारतीय भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा ज्यांनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे, या नीरज चोप्रा यांची बँकिंग फसवणूक जागृती मोहिमेसाठी आरबीआय या देशातील सर्वात मोठ्या बँकेने नियुक्ती केलेली आहे। प्रश्न क्रमांक 2 दिल्लीतील पहिली ॲनिमल डीएनए प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 दयालपूर, पर्याय क्रमांक 2 रोहिणी, पर्याय क्रमांक 3 देवली व पर्याय क्रमांक 4 आहे नागलोई। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रोहिणी या ठिकाणी दिल्लीतील पहिली ॲनिमल डीएनए प्रयोगशाळा उभारण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 3 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकली आहेत? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 चीन, पर्याय क्रमांक 2 जापान, पर्याय क्रमांक 3 फ्रान्स व पर्याय क्रमांक 4 आहे अमेरिका। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमेरिका। अमेरिका या देशाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये सर्वात जास्त पदके जिंकली असून त्यामध्ये गोल्ड मेडल आहेत 39, सिल्वर मेडल आहेत 41 व ब्रॉन्झ मेडल आहेत 33, असे एकूण 133 एवढी मेडल अमेरिका या देशाने जिंकून 1 नंबरचे स्थान मिळवले आहे। प्रश्न क्रमांक 4 भारतीय ऑलिम्पिक संघटना या संघटनेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रमेश कुमार, पर्याय क्रमांक 2 राजनाथ सिंग, पर्याय क्रमांक 3 शरद पवार व पर्याय क्रमांक 4 आहे नरेंद्र बत्रा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नरेंद्र बत्रा यांची भारतीय ऑलिम्पिक संघटना या संघटनेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 5 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये भारतासाठी पहिले गोल्ड मेडल कोणी जिंकले? आत्ताच आपण पाहिले या प्रश्नाचे उत्तर, तरी पर्याय एकदा बघूया। PV सिंधू, नीरज चोप्रा, बजरंग पुनिया, मीराबाई चानू। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नीरज चोप्रा या भारतीय भालाफेक खेळाडूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये 87.58 मीटर इतका लांब भाला फेकून भारताला सुवर्ण पदक म्हणजेच गोल्ड मेडल मिळवून दिलेले आहे। प्रश्न क्रमांक 6 कोणत्या गायकांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्तानी वे या चेअर गाण्याचे प्रक्षेपण केले आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 AR रहमान, पर्याय क्रमांक 2 अनन्या बिर्ला व पर्याय क्रमांक 3 आहे वरील दोन्ही व पर्याय क्रमांक 4 आहे अरिजित सिंग। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही म्हणजेच AR रहमान व अनन्या बिर्ला यांनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये हिंदुस्तानी वे या चेअर गाण्याचे प्रक्षेपण केलेले आहे। प्रश्न क्रमांक 7 कोणत्या राज्याने वनधन योजनेअंतर्गत 7 राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू, पर्याय क्रमांक 3 पश्चिम बंगाल व पर्याय क्रमांक 4 आहे नागालँड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागालँड। नागालँड या राज्याने वनधन योजनेअंतर्गत 7 राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेले आहेत। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागालँड। नागालँड या राज्याने वनधन योजनेअंतर्गत नागालँड या राज्याने एकूण 7 राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेले आहेत। प्रश्न क्रमांक 8 ऑलिम्पिकमध्ये पहिली भारतीय महिला फेन्सर म्हणून कोण पात्र ठरली आहे? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 दीपिका कुमारी, पर्याय क्रमांक 2 करमन मल्लेश्वरी, पर्याय क्रमांक 3 भवानी देवी व पर्याय क्रमांक 4 आहे प्रिया मलिक। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भवानी देवी। ऑलिम्पिकमध्ये पहिली भारतीय महिला फेन्सर म्हणजेच तलवारबाजी
महिला पात्र ठरलेली आहे. कोण तर भवानी देवी. प्रश्न क्रमांक 9. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक युवा विकास निर्देशांकात कोणत्या देशाने अव्वल स्थान मिळवले आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सिंगापूर, पर्याय क्रमांक 2 भारत, पर्याय क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया व पर्याय क्रमांक 4 आहे अमेरिका. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंगापूर. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक युवा विकास निर्देशांकात सिंगापूर या देशाने अव्वल स्थान मिळवलेले आहे. प्रश्न क्रमांक 10. जागतिक युवा विकास निर्देशांकामध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? आत्ताच आपण पाहिलं की जागतिक युवा विकास निर्देशांकामध्ये 1 नंबरला आहे सिंगापूर. तर त्या जागतिक युवा विकास निर्देशांकामध्ये आपला भारत देश कितव्या स्थानावर आहे हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. हा देखील विचारला जाऊ शकतो एखाद्या परीक्षेमध्ये किंवा पोलीस भरतीमध्ये. तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 133, पर्याय क्रमांक 2 122, पर्याय क्रमांक 3 144व्या व पर्याय क्रमांक 4 आहे 155व्या. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 122व्या स्थानावर आपला भारत देश जागतिक युवा विकास निर्देशांकामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 11. कोणता देश आंतरराष्ट्रीय आर्मी गेम्स 2021चे आयोजन 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत करणार आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भारत, पर्याय क्रमांक 2 अमेरिका, पर्याय क्रमांक 3 रशिया व पर्याय क्रमांक 4 आहे चीन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रशिया हा देश आंतरराष्ट्रीय आर्मी गेम्स 2021चे आयोजन 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत करणार आहे. प्रश्न क्रमांक 12. या वर्षीचा म्हणजेच 2021चा 15 ऑगस्ट 2021ला कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला? स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 77वा, पर्याय क्रमांक 2 75वा, पर्याय क्रमांक 3 76वा, पर्याय क्रमांक 4 आहे 70वा. तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे व या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 75वा. या वर्षीचाच म्हणजेच 15 ऑगस्ट 2021ला 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलेला आहे. हा आपल्या स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव आहे. हा प्रश्न नीट लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13. नुकतेच DRDOने निर्भय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केली आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आसाम, पर्याय क्रमांक 2 नागालँड, पर्याय क्रमांक 3 पश्चिम बंगाल, पर्याय क्रमांक 4 ओडिसा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ओडिसा या राज्यामध्ये नुकतेच DRDOने निर्भय या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 13. ऑलिम्पिकमधील प्रथम भारतीय जिम्नॅस्टिक न्यायाधीश म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? प्रश्न 13वा असा आहे ऑलिम्पिकमधील प्रथम भारतीय जिम्नॅस्टिक न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 दीपक काब्रा, पर्याय क्रमांक 2 पवन सिंग, पर्याय क्रमांक 3 दीपा मलिक व पर्याय क्रमांक 4 आहे प्रिया मलिक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दीपक काब्रा यांची प्रथमच ऑलिम्पिकमधील प्रथम भारतीय जिम्नॅस्टिक न्यायाधीश म्हणून निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 15. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये एकूण किती स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता? टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये एकूण किती स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता? तर पर्याय आहेत 33, पर्याय क्रमांक 2 34, पर्याय क्रमांक 3 35 व पर्याय क्रमांक 4 आहे 45. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 33. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये 33 स्पर्धा प्रकारांचा समावेश करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या राज्य सरकारने वंदना कटारिया यांची बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाची ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड व पर्याय क्रमांक 4 आहे हिमाचल प्रदेश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड. उत्तराखंड या राज्य सरकारने वंदना कटारिया यांची बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाची ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. वंदना कटारिया या उत्तराखंड या राज्याच्या आहेत. हा प्रश्न नीट लक्षात ठेवा. बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानावर यापूर्वीही ॲम्बॅसिडरवर प्रश्न विचारला गेलेला आहे.
म्हणून हा प्रश्न नीट लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 17. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये भारताचा ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? हा प्रश्न IMP करून ठेवा. IMP, कारण हा परीक्षेमध्ये नक्की विचारला जाण्याची शक्यता आहे. तर पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 मेरी कोम, पर्याय क्रमांक 2 मनप्रीत सिंग, पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही व पर्याय क्रमांक 4 आहे नीरज चोप्रा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही, म्हणजेच मेरी कॉम व मनप्रीत सिंग हे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली होती. हा प्रश्न नक्की विचारला जाण्याची शक्यता आहे. मनप्रीत सिंग व मेरी कॉम. मनप्रीत सिंग हे भारतीय हॉकी या संघाशी निगडीत आहेत. यांची भारताचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली होती. त्याचबरोबर मेरी कॉम यांचा देखील त्यामध्ये समावेश होता. प्रश्न क्रमांक 18. ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरलेली पहिली भारतीय महिला गोल्फर कोण ठरली आहे? पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 आदिती अशोक, पर्याय क्रमांक 2 रेणू कुमारी, पर्याय क्रमांक 3 मीराबाई चानू, पर्याय क्रमांक 3 भवानी देवी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आदिती अशोक यांची. आदिती अशोक या ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरलेली पहिली भारतीय महिला गोल्फर ठरलेली आहे. कोण? तर आदिती अशोक. प्रश्न क्रमांक 19. नुकतीच बी नागभूषण रेड्डी यांची कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 मलेशिया, पर्याय क्रमांक 2 अमेरिका, पर्याय क्रमांक 3 सिंगापूर व पर्याय क्रमांक 4 आहे नेपाळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मलेशिया. मलेशिया या देशामध्ये नुकतीच बी नागभूषण रेड्डी यांची भारताचे उच्च आयुक्त म्हणून निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 20. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये पंच म्हणून काम करणारा कोण एकमेव भारतीय बनला आहे? पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 अशोक कुमार, पर्याय क्रमांक 2 सुशील कुमार, पर्याय क्रमांक 3 आहे बजरंग पुनिया व पर्याय क्रमांक 4 आहे रवी कुमार दहिया. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अशोक कुमार हा टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये पंच म्हणून काम करणारा एकमेव भारतीय बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 21. टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारे 54 भारतीय ॲथलेटिक्स किती खेळांमध्ये प्रतिनिधित्व करणार आहेत? पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 11, पर्याय क्रमांक 2 21, पर्याय क्रमांक 3 9 व पर्याय क्रमांक 4 आहे 20. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 9. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारे एकूण 54 भारतीय ॲथलेटिक्स हे किती? 9 ॲथलेटिक्स खेळांमध्ये प्रतिनिधित्व करणार आहेत. प्रश्न क्रमांक 22. 2021 साठी क्रांती चक्र कोणाला प्रदान करण्यात आले? पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 अल्ताफ हुसेन भट, पर्याय क्रमांक 2 सलीम अली, पर्याय क्रमांक 3 शेखर भट व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अल्ताफ हुसेन भट यांना 2021 साठी क्रांती चक्र प्रदान करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 22. स्वातंत्र्य दिन 2021च्या निमित्ताने किती पोलीस कर्मचाऱ्यांना पदके देण्यात आली? पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 1280, पर्याय क्रमांक 2 आहे 1390, पर्याय क्रमांक 3 आहे 1380 व पर्याय क्रमांक 4 आहे 1290. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1380 जणांना भारतीय स्वातंत्र्य दिन 2021च्या निमित्ताने पदके देण्यात आले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना एकूण 1380 पदके देण्यात आलेली आहेत. 1380 पोलीस कर्मचाऱ्यांना ही 1380 पदके देण्यात आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 23. जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? या प्रश्नाचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 पोलंड, पर्याय क्रमांक 2 अमेरिका, पर्याय क्रमांक 3 फ्रान्स व पर्याय क्रमांक 4 आहे भारत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पोलंड. पोलंड या देशामध्ये
जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे? या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न क्रमांक 25, जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा 2021 पोलंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 15, पर्याय क्रमांक 2 16, पर्याय क्रमांक 3 8, पर्याय क्रमांक 4 9. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 15. जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा जी पोलंड या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती, या स्पर्धेमध्ये आपल्या भारत देशाने एकूण 15 पदके मिळवले आहेत. त्या 15 पैकी 8 हे गोल्ड मेडल आहेत. या व्हिडिओमध्ये इतकेच. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.